मित्रांनो, विचार करा, तुम्हाला खूप तहान लागलीये, घसा कोरडा पडलाय, समोर पाण्याचा भरलेला माठ आहे, पण तुम्ही त्या पाण्याला हात लावू शकत नाही. का? कारण तुमची जात वेगळी आहे. तुम्हाला खूप शिकायचंय, शाळेत जायचंय, पण तुम्हाला वर्गाच्या बाहेर उन्हात एका फाटक्या गोणपाटावर बसवलं जातं. का? कारण तुमची जात वेगळी आहे. ज्या देशात गाईला माता मानलं जात होतं, मुक्या प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतलं जात होतं, त्याच देशात एका माणसाची सावली दुसऱ्या माणसावर पडली तर तो विटाळ मानला जायचा. हजारो वर्ष हा अन्याय, हा अत्याचार निमूटपणे सहन करणारा एक मोठा समाज एका तारणहाऱ्याची वाट पाहत होता. आणि मग या विषमतेच्या अंधाराला चिरून टाकण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी एक सूर्य उगवला, ज्याने हातात शस्त्र न घेता लेखणीच्या ताकदीवर हजारो वर्षांचा इतिहास बदलून टाकला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजचा हा व्हिडिओ म्हणजे फक्त एक बायोग्राफी नाहीये, तर हा एका अशा वादळाचा प्रवास आहे ज्याने भारताची संपूर्ण सामाजिक व्यवस्था मुळापासून हादरवून सोडली. काही लोक म्हणतात की ते फक्त दलितांचे नेते होते, पण मित्रांनो, हे सत्य नाही. जेव्हा आपण कामाचे तास 12 वरून 8 तासांवर आणण्याचा विचार करतो, जेव्हा आपण स्त्रियांना संपत्तीत समान अधिकार देणाऱ्या हिंदू कोड बिलाचा विचार करतो, जेव्हा आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIच्या स्थापनेचा विचार करतो, तेव्हा या सगळ्याच्या मागे एकच नाव उभं राहतं, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ज्या माणसाला शाळेत पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, त्याच माणसाने पुढे जाऊन या देशाचं संविधान लिहिलं. केवढा हा मोठा प्रवास! आज आपण उलगडणार आहोत जगातील सर्वोच्च विद्वानांपैकी एक असलेल्या आणि कोट्यावधी लोकांच्या श्वासात वसलेल्या एका महामानवाचा इतिहास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला बाबासाहेबांबद्दल अशा काही गोष्टी समजणार आहेत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू इथल्या लष्करी छावणीत रामजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्या पोटी 14वे अपत्य जन्माला आले. नाव ठेवले भिवा. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. रामजी सुभेदार हे लष्करात होते, त्यामुळे घरात शिस्त आणि शिक्षणाचे वातावरण होते. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे. मित्रांनो, लहानग्या भीमाचे डोळे खूप तीक्ष्ण होते, पण या जगाने त्यांना जे दाखवलं ते कोणत्याही लहान मुलाच्या मनावर कायमचे ओरखडे ओढणारे होते. तुम्हाला तो गोरेगावचा प्रसंग माहीत आहे का? भीमा आणि त्याचे भाऊ आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गोरेगावला निघाले होते. रेल्वे स्टेशनवर ते उतरले. खूप वेळ वाट पाहिली, पण कुणीच घ्यायला आलं नाही. अखेर त्यांनी एक बैलगाडी ठरवली. वाटेत बैलगाडीवाणाला समजलं की ही मुले महार जातीची आहेत. मित्रांनो, विचार करा, त्या माणसाने बैलगाडी थांबवली आणि त्या चिमुकल्या पोरांना अक्षरशः बैलगाडीतून खाली ढकलून दिलं. तुमच्यामुळे माझी गाडी विटाळली असं म्हणून तो निघून गेला. रात्र झाली होती. आजूबाजूला अंधार होता. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता आणि तहानेने जीव व्याकुळ झाला होता. पण आजूबाजूच्या एकाही माणसाने त्या लहान मुलांना पाण्याचा एक थेंबही दिला नाही. भीमाने त्या रात्री जो अपमान सहन केला तो त्याच्या बालमनावर कायमचा कोरला गेला. मित्रांनो, तुम्हाला कधी सलूनमध्ये केस कापायला नकार मिळालाय का? भीमाला मिळाला होता. सातारा इथल्या शाळेत शिकत असताना भीमाचे केस खूप वाढले होते. ते एका नाव्याकडे गेले, पण त्या नाव्याने स्पष्ट नकार दिला. कारण जर त्याने अस्पृश्याचे केस कापले तर त्याचा वस्तारा विटाळेल. विचार करा, त्या काळात एका नाव्याला म्हशीचे केस कापणं चालत होतं, पण एका जिवंत माणसाचे केस कापणं त्याला पाप वाटत होतं. अशा या भयंकर मानसिक छळातून भीमराव जात होते. वर्गात त्यांना वेगळं बसवलं जायचं. जर त्यांना तहान लागली तर शिपायाने दुरून पाणी हातावर ओतलं तरच त्यांना पाणी मिळायचं. आणि ज्या दिवशी शिपाई शाळेत नसेल त्या दिवशी या लहानग्या भीमाला दिवसभर तहानलेलं राहावं लागायचं. नो पियॉन, नो वॉटर ही त्या काळातील भयानक वास्तविकता होती. पण या सगळ्या अपमानांनी भीमाला तोडलं नाही, तर त्यांना आतून आणखी मजबूत बनवलं. त्यांच्या वडिलांनी, रामजींनी त्यांना एकच मंत्र दिला होता, भीमा, हे सगळं बदलायचं असेल तर तुला शिकावं लागेल. शिक्षणाशिवाय याला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि इथूनच सुरू झाला विद्येच्या भुकेचा तो अफाट प्रवास. रामजी सुभेदार आपल्या कुटुंबासह मुंबईला आले.
परळच्या एका लहानशा 10 बाय 10च्या चाळीत पोयबावडी हे कुटुंब राहू लागलं. तिथेच एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये भीमाने प्रवेश मिळवला. मित्रांनो, तिथेही जातीभेद होताच, पण भीमाची हुशारी लपून राहिली नाही. 1907 साली भीमाराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. आज आपल्याला हे खूप सामान्य वाटेल, पण मित्रांनो, त्या काळात एका अस्पृश्य मुलाने मॅट्रिक पास होणे म्हणजे साक्षात चमत्कार होता. या आनंदाच्या प्रसंगी केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक भेट दिले. याच पुस्तकाने पुढे बाबासाहेबांच्या आयुष्याला एक नवा आकार दिला. यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी भीमारावांची कुशाग्र बुद्धी ओळखली आणि त्यांना स्कॉलरशिप दिली. आणि मग 22 वर्षांचा हा तरुण मुंबईच्या बंदरातून एका भव्य जहाजात बसून थेट अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात, कोलंबिया युनिव्हर्सिटीत पोहोचला. मित्रांनो, कल्पना करा, ज्या मुलाला आपल्याच देशात वर्गाबाहेर बसवलं जायचं, त्यांना अमेरिकेच्या त्या भव्य लायब्ररीमध्ये सन्मानाने बसून वाचायला मिळत होतं. अमेरिकेत कोणीही त्यांची जात विचारली नाही. तिथे ते फक्त एक विद्यार्थी होते. बाबासाहेबांना वाचनाचं अक्षरशः वेड होतं. सयाजीराव महाराजांनी दिलेली स्कॉलरशिप संपू नये आणि जास्तीत जास्त पुस्तके विकत घेता यावीत म्हणून ते दिवसातून फक्त एक वेळ जेवायचे. सलग 18 तास ते लायब्ररीत बसून राहायचे. जेव्हा लायब्ररी बंद करण्याची वेळ व्हायची तेव्हा शिपाई येऊन त्यांना सांगायचा, मिस्टर आंबेडकर, प्लीज आता घरी जा, लायब्ररी बंद करायची वेळ झालीये. 1915 मध्ये त्यांनी MA ची पदवी मिळवली आणि 1916 मध्ये त्यांनी त्यांचा प्रसिद्ध प्रबंध लिहिला, नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी, ज्यावर त्यांना PhD मिळाली. पण त्यांचा हा प्रवास इथेच थांबला नाही. लंडनला जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी DSc ही अत्यंत कठीण पदवी मिळवली. बॅरिस्टरची पदवी मिळवली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा असा एकही विषय नव्हता ज्यावर बाबासाहेबांचं प्रभुत्व नव्हतं. मित्रांनो, आज आपल्याकडे सर्व सोयीसुविधा आहेत. इंटरनेट आहे. हजारो पुस्तके एका क्लिकवर आहेत. तरीही आपण अभ्यासाचा कंटाळा करतो. आणि या महामानवाने खिशात पैसे नसताना उपाशीपोटी राहून जगातील सर्वोच्च पदव्या मिळवल्या. यातून आपण काय शिकलं पाहिजे? बाबासाहेब जेव्हा भारतात परत आले तेव्हा ते फक्त भीमराव नव्हते, ते आता डॉक्टर B.R. आंबेडकर बनले होते, भारताच्या मातीतला सर्वात शिकलेला माणूस. पण मित्रांनो, तुम्हाला वाटेल की आता त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या डिग्र्या आहेत म्हणजे आता त्यांना भारतात सन्मान मिळाला असेल? नाही. भारतात परतल्यावर त्यांना पुन्हा त्याच भयानक वास्तवाचा सामना करावा लागला. मित्रांनो, जेव्हा बाबासाहेब भारतात परतले तेव्हा त्यांच्या हातात जगातील सर्वोच्च डिग्र्या होत्या. पण समाजाची मानसिकता मात्र अजूनही हजारो वर्ष जुन्या अंधारातच अडकलेली होती. त्या काळात एक भयानक नियम होता. कुत्रा, मांजर किंवा गुरेढोरे कोणत्याही तलावाचे पाणी पिऊ शकतात, पण एका माणसाला तिथे पाणी पिण्याची परवानगी नाही. आणि मग तो दिवस उजाडला. 20 मार्च 1927, महाडचा चवदार तळे सत्याग्रह. बाबासाहेबांनी 10,000 पेक्षा जास्त अनुयायांना सोबत घेऊन महाडच्या चवदार तळ्याकडे कूच केली. त्यांच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात संविधानिक अधिकाराची ताकद. तळ्याच्या काठावर येऊन बाबासाहेब थांबले. त्यांनी खाली वाकून ओंजळीत पाणी घेतले आणि ते पाणी प्राशन केले. मित्रांनो, ते फक्त एक घोटभर पाणी नव्हतं. तो हजारो वर्षांच्या गुलामगिरीवर केलेला प्रहार होता. तो आवाज होता एका समाजाचा जो आता सांगत होता, आम्हीही माणसं आहोत. पण सनातनी लोकांच्या डोळ्यात हे पाणी खोपलं. त्यांनी अफवा पसरवली की अस्पृश्यांनी तळ्याला शिवून पाणी विटाळले. त्यानंतर जो हल्ला झाला तो भयानक होता. निशस्त्र असलेल्या सत्याग्रहींवर काठ्यांनी मारहाण करण्यात आली. अनेकांची डोकी फुटली. पण बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शांत राहायला सांगितलं. आपला लढा हा कायद्याच्या चौकटीत राहून लढायचा आहे, हिंसेने नाही. मित्रांनो, विचार करा, रक्ताच्या थारोळात पडलेली आपली माणसं पाहूनही ज्या नेत्याने संयम गमावला नाही तो नेता किती महान असेल. याच सत्याग्रहाच्या वेळी 25 डिसेंबर 1927 रोजी
बाबासाहेबांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. हा भारतीय इतिहासातील एक प्रचंड मोठा भूकंप होता. पाण्याचा हक्क तर मिळवला. आता पुढचा टप्पा होता मंदिरात प्रवेश. देवाने सर्व माणसे समान बनवली आहेत, तर मग देवाच्या दारात हा भेदभाव का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी 2 मार्च 1930 रोजी नाशिकच्या काळालाम मंदिरात प्रवेशाचा सत्याग्रह सुरू झाला. सलग 5 वर्ष हा लढा चालला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांना मंदिरात जाऊन देवाकडे काही मागायचं नव्हतं. त्यांना फक्त हे सिद्ध करायचं होतं की सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक माणसाला जाण्याचा समान अधिकार असायला हवा. त्यांचा लढा देवाविरुद्ध नव्हता, तर या विषम व्यवस्थेविरुद्ध होता. याच दरम्यान लंडनमध्ये गोलमेज परिषदा सुरू झाल्या. भारताचे भवितव्य ठरवण्यासाठी इंग्रजांनी भारतातील सर्व नेत्यांना बोलावले होते. तिथे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून स्वतः महात्मा गांधी गेले होते आणि दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिथे बाबासाहेबांनी एक अत्यंत धाडसी मागणी केली, स्वतंत्र मतदारसंघ, म्हणजेच दलितांचा प्रतिनिधी फक्त दलितच निवडतील. बाबासाहेबांचा युक्तिवाद स्पष्ट होता, जोपर्यंत माझ्या समाजातील माणसांना राजकीय सत्ता मिळत नाही तोपर्यंत त्यांची सामाजिक स्थिती कधीच सुधारणार नाही. पण गांधीजींना याचा तीव्र विरोध होता. गांधीजींना वाटलं की यामुळे हिंदू समाज दुभंगला जाईल. त्यांनी याविरुद्ध येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषण म्हणजेच आमरण उपोषण सुरू केले. मित्रांनो, तो बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता. एका बाजूला संपूर्ण देशाचे आवडते नेते महात्मा गांधी उपोषणाला बसले होते आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या कोट्यावधी दीन दुबळ्या समाजाचे प्राण पणाला लागले होते. जर गांधीजींना काही झालं असतं तर देशभरात दलितांच्या कत्तली झाल्या असत्या. अखेर गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी आणि देशात शांतता राखण्यासाठी 24 सप्टेंबर 1932 रोजी बाबासाहेबांनी पुणे करारावर जड अंतःकरणाने स्वाक्षरी केली. त्यांनी आपल्या समाजाच्या हक्कांवर पाणी सोडलं, फक्त देशाच्या हितासाठी. केवढा हा मोठा त्याग! मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळणं सोपं होतं, ते टिकवणं आणि देश चालवणं खूप कठीण होतं. भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे हजारो जाती, अनेक धर्म आणि शेकडो भाषा होत्या, त्या सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी एका मजबूत संविधानाची गरज होती. संविधान लिहिण्याची जबाबदारी कोणावर सोपवायची? पंडित नेहरू, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांना माहीत होतं की हे काम करण्यासाठी जगात एकाच माणसाकडे अफाट ज्ञान आणि दूरदृष्टी आहे, आणि ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मित्रांनो, संविधान बनवण्याचं काम सोपं नव्हतं. बाबासाहेबांनी जगातील 60 देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास केला. दिवसाचे 18-20 तास ते काम करत होते. प्रकृती साथ देत नव्हती, मधुमेह वाढला होता, तरीही त्यांनी देशासाठी स्वतःला झोकून दिलं. त्यांनी संविधानात असे काही हक्क दिले जे त्या काळात जगातील अनेक प्रगत देशांमध्येही नव्हते. सर्वांना समान मतदानाचा हक्क, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज. विचार करा, ज्या देशात एका माणसाला दुसऱ्या माणसाची सावली चालत नव्हती, तिथे एका गरीब अशिक्षित शेतकऱ्याच्या मताची किंमत आणि देशाच्या पंतप्रधानाच्या मताची किंमत बाबासाहेबांनी समान केली. हे होतं खऱ्या अर्थाने क्रांतीचं पाऊल. आणि हो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा संविधान पूर्ण झालं, तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, संविधान सभेचं अध्यक्षपद भूषवताना मी जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले असतील त्यापैकी सर्वात योग्य निर्णय कोणता असेल तर तो डॉक्टर आंबेडकरांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केलेली निवड. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले आणि खऱ्या अर्थाने भारत हा प्रजासत्ताक बनला. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की बाबासाहेब हे फक्त दलितांचे नेते होते. पण मित्रांनो, हा समज किती चुकीचा आहे हे तुम्हाला या घटनेवरून समजेल. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणजेच लॉ मिनिस्टर म्हणून बाबासाहेबांनी एक अतिशय क्रांतिकारी बिल संसदेत मांडलं, हिंदू कोड बिल. काय होतं हे बिल? या बिलाने हजारो वर्षांच्या परंपरेला धक्का दिला. स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार,
पोटगीचा अधिकार, आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता. मित्रांनो, ज्या समाजाने स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली, त्या समाजातील स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे समान अधिकार देण्याचं काम बाबासाहेब करत होते. पण संसदेतील अनेक सनातनी नेत्यांनी याला प्रचंड विरोध केला. हे बिल हिंदू धर्माच्या विरोधात आहे असा आरोप त्यांच्यावर झाला. ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेब लढत होते, त्याच स्त्रियांना बाबासाहेबांच्या विरोधात रस्त्यावर उतरवण्यात आलं. अखेर नेहरू सरकारला हे बिल पूर्णपणे मंजूर करता आलं नाही. आणि मित्रांनो, याच मुद्द्यावर जर मी माझ्या देशातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजे स्त्रियांना समान अधिकार देऊ शकत नसेल, तर मला या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असे म्हणत सप्टेंबर 1951 मध्ये बाबासाहेबांनी आपल्या कायदा मंत्रीपदाचा थेट राजीनामा दिला. विचार करा, आजकाल लोक एका नगरसेवक पदासाठी काय काय करतात, आणि या महामानवाने आपल्या तत्वांसाठी, स्त्रियांच्या हक्कांसाठी देशाच्या कायदा मंत्रीपदावर लाथ मारली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा बाबासाहेबांनी 1935 साली येवला, नाशिक येथे केली होती. त्यांनी तब्बल 21 वर्षे सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला आणि अखेर त्यांनी एक असा धर्म निवडला ज्याचा पायाच प्रज्ञा, करुणा आणि समता यावर उभा होता. 14 ऑक्टोबर 1956, दसऱ्याचा तो पवित्र दिवस, आणि ठिकाण होते नागपूरची दीक्षाभूमी. बाबासाहेबांनी आपल्या 5 लाख अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या, ज्या केवळ धार्मिक नव्हत्या तर मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या होत्या. हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतून त्यांनी आपल्या समाजाला मुक्त केलं. धम्मचक्र प्रवर्तन हा भारतीय इतिहासातील एक अद्वितीय क्षण होता. पण आता बाबासाहेबांचे शरीर पूर्णपणे थकत चालले होते. मधुमेह आणि सततच्या अथक परिश्रमामुळे त्यांचे आरोग्य खालावले होते. द बुद्धा अँड हिज धम्म म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांचा अखेरचा आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी अत्यंत आजारी अवस्थेत पूर्ण केला. आणि अखेर 6 डिसेंबर 1956चा तो काळा दिवस उजाडला. दिल्लीच्या 26 अलीपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी भारताच्या या थोर सुपुत्राने जगाचा निरोप घेतला. ज्या हातांनी कोट्यावधी लोकांचं भविष्य लिहिलं, ते हात शांत झाले. ज्या लेखणीने देशाचं संविधान लिहिलं, ती लेखणी थांबली. बाबासाहेब गेले, पण कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात एक प्रकाश पेरून गेले. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही हातात पुस्तक घ्याल, जेव्हा जेव्हा तुम्ही मतदानाचा अधिकार बजावाल, जेव्हा जेव्हा एखादी स्त्री सन्मानाने नोकरी करताना तुम्हाला दिसेल, तेव्हा एकदा मनोमन या निळ्या सूटमधील महामानवाचे आभार नक्की माना. कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर आज भारत खऱ्या अर्थाने लोकशाही देश बनू शकला नसता. त्यांचा संघर्ष फक्त एका जातीसाठी किंवा धर्मासाठी नव्हता, त्यांचा लढा माणुसकीसाठी होता. मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबासाहेबांच्या या अफाट जीवनातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देऊन गेली? त्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष की संविधानाची निर्मिती? तुमचे विचार मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या महाडॉक्युमेंटरीने तुमच्या मनाला भेडलं असेल, जर तुमच्या अंगावर काटा आला असेल, तर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता लाईक करा. हा इतिहास फक्त एका समाजापुरता मर्यादित राहता कामा नये, तो भारताच्या प्रत्येक घराघरात पोहोचायलाच हवा. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर नक्की करा. आणि हो, अशाच अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक माहितीसाठी आणि आपल्या महाराष्ट्राचा व देशाचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या ओळख आपल्या महाराष्ट्राची या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विचार करत रहा, शिकत रहा आणि अभिमानाने म्हणा, जय भीम, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.